बघा, कालच्या तासिकेमध्ये आपण स्मरण या घटकावरती चर्चा करत होतो. तर स्मरण चे काही वेगवेगळे काय आहे घटक आहे स्मरणात ठेवण्यासाठी. तर त्यापैकी आपण बघितलं होतं बांधवनो की आत्मसात करणे, ग्रहण करणे, त्यानंतर 2 नंबरचं धारणा. धारणा म्हणजे आपण पाहिलं होतं बांधवांनो साठवून ठेवणे असा त्याचा शब्दशः अर्थ बघितला होता. तर आणखीन थोडंसं आपण आणखीन त्याला डीपमध्ये बघू, कारण मागच्या 2 वर्षात धारणेवरती प्रश्न येऊन गेलेले आहे. तर यावेळेस परत येण्याची शक्यता आहे. बघा, ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेले अनुभव. कशामार्फत गुरुजी? ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेले जे अनुभव असतात ते जपून ठेवणे. मी म्हणलो होतो तुम्हाला साठवून ठेवणे, साठवणे, जपवणे एकच बरं का, लक्षात ठेवा. साठवणे ग्रहणाचा अर्थ, धारणेचा अर्थ काय असतो? सहज सहज साठवून ठेवणे. तर काय अनुभवाची जपणूक करणे याला सुद्धा आपण काय म्हणतो? धारणा म्हणतो, किंवा शब्दशः अर्थ त्याचा साठवणे असं म्हणतो. धारणा होत असताना मेंदूवरील पेशीवर उमटणारे ठसे जितके दीर्घकाळ टिकलेले असतात तितकी धारणा चांगली होती. पहा, चांगली धारणा करण्यासाठी काय पाहिजे? जे तुमच्या मेंदूवरील जे ठसे आहे ते दीर्घकाळ काय झाले पाहिजे? राहिले पाहिजे. तुमचा जर एखादा मित्र असेल बालपणीचा, प्रत्येक जणांनी इमॅजिन करायचं, तर डायरेक्ट इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रत्येकाने जा, डोळे झाकान आठवा, वर्ग पहिली. आज गेल्या 30-35 वर्ष, काही ना 20 वर्ष, 25 वर्ष मागं आठवा, पहिलीच्या वर्गातील तुमचा पहिला दिवस का आठवतोय तुम्हाला? कुणीतरी रडत असेल, आई सोडवायला आलेली आहे, तुम्हाला भीती वाटती, आई म्हणती बस बस, तू म्हणतो नको नको, तू थांब ना, तू थांब ना. आठवतंय का असं काहीतरी? मग त्या ठिकाणी तुम्हाला कोणतरी मित्राने किंवा मैत्रिणी मदत केलेली, पट्टी दिली, पेन्सिल दिली, शिक्षक काहीतरी म्हणाले, बाळा थांब, घाबरू नको. अशा सगळ्या घटना बांधवांनो काय माहिती का, तुम्ही आठवायला गेले तर तुमच्या मनावर ज्याची बांधवांनो खूप मोठी काय झालेली आहे, प्रभाव पडलेला आहे. तुमच्या स्मृतीपटलावरती ते ठसे जर खूप मोठे असले तरच ते तुमच्या लक्षात राहतं. आता मी पहिलीत असताना काय झालं, माझा पेन माझ्याकडून मोडला. मी असं 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 करत राहिलो, भुसकून ते टोपण बाजूला झालं नाही, बाजूला झालं. त्यावेळेस मला चांगलं आठवतं की 2-3 रुपयाला पेन येत होता, आणि मग आता पेनच लिहायला नव्हता. आणि मग दिवसभर मी बराच वेळ रडत होतो की माझा पेन माझ्याकडून तुटला होता. मला भीती होती की घरी परत गेल्यावर आई खवळेल, बाबा खवळेल. मग मला त्या मॅडमनीच काय त्याला पेन दिला की अरे तू जाऊ दे, तुझा हा माझा पेन घेऊन येणे लिहित बस. मग मला ती आमची वर्ग शिक्षिका तेव्हापासून ती आठवते. मला वर्ग पहिली म्हटलं की ते 2-3 मित्र आजूबाजूचे आणि ती मॅडम काय होती मला आठवते. तर हे स्मृतीपटलावरती प्रत्येकाचे ठसे असले पाहिजे. मला पहिलीचा पहिला दिवस म्हटला की मला रडलेलंच मी आठवतो. आधी आनंदात होतो, पण नंतर अर्धा 1 तासाने माझ्याकडून काय झालेला आहे, माझा पेन मोडला गेला. मग मी घाबरलोले. हे असे प्रत्येकाच्या स्मृतीपटलावरती काहीतरी दीर्घकाळ लक्षात राहत असतं. म्हणून तुमची जर चांगली धारणा तुम्हाला करून घ्यायची असेल, म्हणजे तुमचे अनुभव जतन करून ठेवायचे असेल, तर ते स्मृतीपटलावरती त्याचे ठसे हे दीर्घकाळ किंवा मोठे प्रमाणात प्रभावीपणे उमटले गेले पाहिजे. कळलंय का? स्मृती आणि धारणा एकच घटक आहे, फक्त त्या स्मृतीचे वेगवेगळे घटक आपण पाहतो. मग धारणेच्या पातळ्या आहे पहा 2. पहिली असती बोधात्मक पातळी. अत्यंत महत्वाचा प्रश्न येईल, बोधात्मक पातळीचे उदाहरण काय आहे? तर ज्या गोष्टी आपल्याला चटकन लक्षात राहतात त्याला बांधवणं आपण काय म्हणणार? बोधात्मक पातळी. बोध म्हणजे जाणीव होणे, समजणे. आलं का लक्षात? जाणीव होणे, समजणे. अशी धारणा की जी पटकन बोध होते, लक्षात राहते पटकन. आलं का लक्षात? तर त्याला आपण काय म्हणणार की बोधात्मक पातळी. दुसरी उपबोधात्मक. आता बोधातेच सब पॉइंट त्याचा. तर ज्या गोष्टी आपण प्रयत्न करून आठवतो, काहीतरी प्रयत्न करावे लागतात त्या आठवण्यासाठी, त्याला काय म्हणणार बांधवांनो आपण? उपबोधात्मक पातळी. आलं का लक्षामध्ये? आपण प्रकरण बघतोय स्मरण. स्मरण प्रक्रियेचे घटक हे काय? ग्रहण करणे, धारणा, प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान. मग त्याच्यातला आपण पाहतोय बांधवांनो धारणा. त्याच्यावर 2 प्रश्न आले. 2 प्रश्न म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ती.
आलं का लक्षात? उपघटक, मुख्य घटकाचा उपघटक आहे हा धारणा, मुख्य घटक हे स्मरण, त्याचे घटक हे धारणा. उपघटकावर 2 क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. हा ठीक आहे, मी काय ते बोलतो समजतं का रे तुम्हाला? उघड क्लास लावायचा म्हणून लावला का तुम्ही? समजतंय का? तुम्हाला असं वाटतं का की आपलं डीएड बीएडला जे आपलं मानसशास्त्र मास्तर लोकांनी करून घेतलं नाही, परंतु सर आपल्याला चांगला अभ्यास करून घ्यायला, असं वाटतं का? कमेंट करा पटपट पटपट पटपट, लिहून घेत जा हे शॉर्ट मध्ये. इकडं असं कसं होईन? आवाज येत नाही. अश्विनी, यश, राणी, बघा आता पुढे जाऊ आपण, पुढे जाऊ. हे धारणेच्या पुढचे काही घटक बघायचे. आता आपल्या धारणेचे वैशिष्ट्य असतात काय? धारणा आपण दाखवू शकत नाही, म्हणजे ती नेमकी समजत नाही. लक्षात ठेवा, धारणा काय करू शकत नाही, आपण दाखवू शकत नाही. निगेटिव्ह सेंटेन्स जरी असले तरी ती वैशिष्ट्य आहे, धारणा दाखवता येत नाही. व्यक्तिपरत्वे धारणा काय असते? भिन्न असते. बरोबर आहे, प्रत्येकाचा व्यक्ती असेल, प्रत्येकाची धारण क्षमता खास करून लक्षात ठेवा. धारणा वेगवेगळी असते म्हणजे ती क्षमता वेगळी असते, साठवून ठेवण्याची क्षमता. धारणेचा प्रत्यक्ष पुरावा व्यक्तीच्या वर्तनातून मिळतो, मूळतो नाही, मिळतो. मिळतो हा शब्द इथं असा. अगदी बरोबर आहे हे विधान सुद्धा. त्यानंतर बा धारणा शक्तीवर थकवा, आजार, वय, मानसिक वृत्ती यांचा परिणाम होतो. अगदी बरोबर आहे बरं का. IMP कराय. तुम्ही जर थकलेले असाल, तुम्हाला जर बांधवनो साधं पिक्चर जरी पाहायचं असेल, तुम्हाला एखादं मालिका बघायची असेल तर तुम्ही बघणार नाही, तुमचं मन लागणार नाही त्याच्याकडे. मन लागण्यासाठी सुद्धा बांधवांनो माणसा हा शक्तिशाली पाहिजे, आजारी नसला पाहिजे, त्याचं वय योग्य पाहिजे, त्याची मानसिक वृत्ती सुद्धा चांगली पाहिजे. चित्रपट बघायला आपण दुखलेल्या अवस्थेत जाणार आहे का? चित्रपट बघायला आजारी असल्यावर जाणार आहे का? तुम्ही नैराश्य अवस्थेत असल्यावर जाणार आहे का? खूप थकून आले, तुम्हाला आजाराची खूप थकून आले, आरामाची गरज आहे तुम्हाला, असं हे वाक्य सांगतं. त्यामुळं चुकी योग्य असं विधान येईल की धारणेचे वैशिष्ट्य सांगायचं. अगदी बरोबर आहे ते. त्यानंतर पुढे चेतकाच्या तीव्रतेवर धारणा अवलंबून असते. अगदी बरोबर आहे. मी जितकं तुम्हाला प्रभावीपणे ते समजून सांगेल तरच तुमच्या ते लक्षात राहील, अन्यथा नाही. मी तुम्ही बघा, बरंच शिकवत असताना मी बऱ्याचशा गोष्टी रिपीट करत असतो नेहमी, पुन्हा पुन्हा सांगतो. लिहिलं का, अमकं झालं का, टमकं झालं का, तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. नाही तर बहुतांश असे शिक्षक असतात ते एकदा त्या फळ्याकडे लागले तुमच्या कमेंटकडे, तुमच्या याच्याकडे तर लक्षच नसतं, त्याला काही देणं घेणं. ते म्हणतो उरकून द्या, फक्त सिलेबस संपला. विजय सुराशेचं एखाद चॅप्टर राहीन शिकवायचं, पण जेवढे चॅप्टर शिकवलेले आहे का त्या चॅप्टरमध्ये त्याला मार्क पडणार म्हणजे पडणार, असं होणारच नाही. आलं का लक्षामध्ये? ते वेळ प्रसंग हे ते पाहून होत असतं, एखादं सिलेबस 1-2 प्रकरणं राहतील, पण जेवढे 99% शिकवलेले चॅप्टर आहे ते विद्यार्थ्याला आलंच पाहिजे, असा माझा नेहमी काय असतो, आग्रह असतो. पुढे बघा, त्यामुळे चेतक कसा आहे तुमचा, उद्दीपक कसा आहे, साधनं कशी आहे, शिकवण्याची पद्धत कशी आहे, याच्यावरती तुमची धारणा अवलंबून असते. धारणा शक्ती निसर्गदत्त असते, अनुवंशिक असते, जन्मजात असते, त्यानुसार तुम्ही ते ग्रहण करत असणार आहे. पुढे पुढे बघा, पुढं गुरुजी पुढे आगे देखो. व्यक्तीची धारणा सर्व गोष्टीत सारखी नसते. अगदी बरोबर आहे, हेच विधान झालं बरं काय. भिन्न भिन्न असते म्हणजे सारखी नसते. हा, याचा आणि याचा एकच मुद्दा आहे. भिन्न भिन्न असते म्हणजे काय नसते, सारखी नसते. धारणा चांगली ठेवण्यासाठी पाठांतरानंतर विश्रांतीची गरज आहे. अगदी बरोबर. तुम्ही लय जर अभ्यास करत राहिले तरी सुद्धा तुम्ही विसरून जाऊ शकता. ठराविक क्षमता असते, ठराविक काळ असतो. मानसशास्त्रीय दृष्ट्या व्यक्तीने
2 ते 3 तासानंतर काय केलं पाहिजे, गॅप घेतला पाहिजे. तुम्ही सतत जर 4-4 तास 5-5 तास जर अभ्यास करू लागले तर तुमच्या डोक्यात राहणार नाही. क्रिकेट खेळताना सुद्धा बांधवांनो 50 ओव्हरची जर मॅच असेल तर काय होते मध्ये का 15-15 ओव्हरीची गॅप देऊन थोडा 15 मिनिटाचा काय दिला असतो, हे दिलेला असतो, काय म्हणतो आपण त्याला, गॅप दिलेला असतो. कसोटीची जर 90 ओव्हरीची मॅच असेल तर मला वाटतं असे कमीत कमी टी पॉईंट 2दा होतात आणि एक लंच, म्हणजे दर 3 तासानंतर बांधवांनो मॅच काय केली जाते, थांबवली जात असते. मग तुम्ही चित्रपट सुद्धा बघा, तुमचा शोले चित्रपट जर 3.5-4 तासाचा सोडला तर कोणता चित्रपट 4 तासाचा नाही, हा 2.5-3 तासाच्या आतच चित्रपट सगळे. का, मानसिक स्थिती माणसाची राहत नसते, धारणा राहू शकत नाही, तो लक्ष देऊ शकत नाही, त्याच्यावर साठवून ठेवू शकत नाही. हे त्याचे वैशिष्ट्य. IMP करा, वैशिष्ट्यावरती प्रश्न विचारला जात असतो, नेहमी विचारला जात असतो म्हणजे असतो, लक्षात असू द्या. विस्मरण धारणेवर परिणाम करणारा घटक आहे. अगदी बरोबर. धारणा जेवढी जास्त विस्मरण तेवढं कमी. तुमचं जर आठवत असेल तर विस्मरण होणारच नाही ना. धारणा म्हणजे साठवून ठेवा. काय करा, साठवून ठेवा. गुरुजी साठवून ठेवा. त्यानंतर पहा धारणेवर परिणाम करणारा घटक, की धारणा जर चांगली व्हायची असेल तर ग्रहण चांगलं झालं पाहिजे. पठणाचा कालावधी हा कमी असला पाहिजे. कालच पाहिलं होतं आपण. पाठांतराची लांबी सुद्धा जास्त असली पाहिजे आणि पाठांतरानंतर कालावधी सुद्धा काय झाला पाहिजे, कमी पाहिजे. पाठ केल्याच्या नंतर पुन्हा 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 करा. पठणाचा कालावधी इथं जास्त पाहिजे, जास्त वाचत राहा आणि इथं त्याचा कालावधी काय पाहिजे, कमी पाहिजे. असे शब्द टाका याच्यामध्ये तर ते लक्षात राहील. पाठांतरानंतरचं काय होतं, म्हणजे आज तुम्ही पाठांतर केलं तर हे लगेच दुसऱ्या दिवशी परत करायचं, म्हणजे हा गॅप कमी पाहिजे. आणि पठणाचा कालावधी काय पाहिजे, म्हणजे हाच कमी असणे म्हणजे जास्त असणे कालावधी, असा त्याचा अर्थ. समजायला का, समजायला पाहिजे, नक्की समजन म्हणा गुरुजी. पहा, प्रत्यावर्तन म्हणजे आठवणे. पूर्वीचे निरनिराळ्या स्वरूपातील आठवण म्हणजे प्रत्यावर्तन. पूर्वी घेतलेले जे अनुभव आहे तुमचे वेगवेगळे, ते काय करणे, आठवणे. पूर्वी शिकलेले, पूर्वी घेतलेले अनुभव आठवणे. आता साठवणे नाही बरं का, आठवणे. प्रत्यावर्तनाची वैशिष्ट्ये काल शिकवलं होतं मी, परत एकदा पाहू. प्रत्यावर्तनावर शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा सुपरिणाम होतो. मानसिक स्वास्थ्य आहे बरं काही, मानसिक, कधी कधी स्पेलिंग मिस्टेक होत असतात. मानसिक स्वास्थ्याचा परिणाम म्हणजे आजारपणाचा प्रत्यावर्तनावर, म्हणजे आठवण्यासाठी. तुम्ही नेमके आजारी, तुम्हाला आठवत नसतं, लगेच डॉक्टर म्हणतात टेन्शन देऊ नका त्यांना. स्पर्धा ही प्रत्यावर्तनाला मदत करणारी असते. हा लक्षात ठेवा. स्पर्धेमुळे आपण काय करतो, आठवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही गावाच्या भेंड्या, गाण्याच्या भेंड्या, गावाच्या भेंड्या, लहानपणी बघा खेळाचे माध्यम कमी होते, मोबाईल वगैरे नसायचा. मग सुट्ट्यामध्ये 4-5 भाऊ जर एकत्र आले की सुरू, एक तर चांपूल खेळायचे, गाण्याच्या भेंड्या खेळायचे, गावाचे नावं, नकाशामध्ये गावं शोधा. मग अशामुळे तुमच्यामध्ये ते आठवण्याची क्रिया व्हायची. जुन्या काळी हे जबरदस्त पिक्चरचे गाणे यायचे मुला मुलींना. मुलं रस्त्याने कुठं म्हणायची, पण मुली कमीत कमी त्यांच्या मैत्रिणीमध्ये म्हणायच्या. हा, असे वर्गात जर 2 ग्रुप केले तर लाजत लाजत का व्हायना, पण मुली लय भारी गाणं म्हणत्या, एक शे बडकर एक गाणे. आता मग हे कधी स्पर्धा घेतली तर, स्पर्धाच घेतली नाही तर कोण म्हणणार आहे गाणे. हा, समजतंय का. कविता जाधव, काय सांगायचंय पुन्हा ताई. अरे ग्रुपवर टाकलेल्या आहे ना मॅथच्या नोट्स, असं काय करता. पुढचं वैशिष्ट्य बघा गुरुजी, व्यक्तीला प्रेरणा मिळाली तर प्रत्यावर्तन चांगलं होतं. हा अगदी बरोबर आहे. आता मी त्या दिवशी म्हणलो होतो सगळ्यांनी सुबह के 4 बजे उठना है और पढ़ाई करनी है. तो बांधवांनो सगळे उठल्या, 2-3 दिवस उठले असतील काहींना. मी पण तुम्हाला माझ्याकडूनच चुकलं, मी तुम्हाला थंब दिलं नाही, तुमचं कौतुक केलं नाही, आणखीन तुमचा अभ्यास चेक केला नाही. मी म्हणायला पाहिजे होतं तुम्ही सकाळी उठले तर मला व्हॉट्सअपवर टाका,
काय अभ्यास केला, काय वाचलं, तर तुम्हाला नेमकं कळालं असतं. ते आलं का लक्षामध्ये? बघा ताई म्हणते धारणेची वैशिष्ट्य पुन्हा सांगा. असं अख्खं महाभारत झाल्यावर म्हणजे का रामा सीता कोणी 10 मिनिटापूर्वीच? अरे किती सोपं आहे ताई. काय आहे, धारणा आपण दाखवू शकत नाही. म्हणजे दिसन कसं? तुमच्या मनात कोणता देव आहे, तुमचं आधारस्तंभ कोण आहे, तुम्ही तुमच्या मनात कोणाला साठवून ठेवलेलं आहे, आम्हाला कसं कळणार ते? त्याच्यानंतर ही प्रत्येकाची धारणा ही भिन्न भिन्न असते. तुमची मम्मीची वेगळी असणार, तुमची वेगळी, तुमच्या बहिणीची वेगळी, पप्पाची वेगळी. प्रत्येकाची धारणा ही वेगवेगळी असते. धारणेचा प्रत्यक्ष पुरावा देता येत नाही. ते धारणा ही काय करते, थकवा आला याचा परिणाम धारणेवर होत असतो. चेतक काय असतो बांधवांनो, अवलंबून असते चेतकावर. आणि धारणा शक्ती ही निसर्गदत्त असते, ही सारखी नसते. आता हे तुमच्या पाठ होणार नाही. ते तुम्ही एकच डोक्यात ठेवायचं की धारणा म्हणजे साठवणे, आणि साठवण्यासाठी उपयोगाचं सेंटेन्स ऐकत आहे. आता साठवून ठेवण्याला उपयोगाचं होतो का हे? की धारणा आपण दाखवू शकत नाही, बरोबर आहे. साठवलेलं दाखवणार आहे तुमच्या मनात तुम्ही, म्हणून म्हणायचं परीक्षेत आल्यावर हा हे बरोबर आहे, साठवून शकत नाही. धारणा ही भिन्न भिन्न असते, बरोबर. तुमच्या बहिणीची, आई वडिलाची, प्रत्येकाची, मित्राची, मैत्रिणीची धारणा वेगवेगळी असते, हे पण बरोबर आहे. हे तुमच्याच्या पाठ नाही होणार, पण आकलन करून घ्या, समजून घ्या. धारणा म्हणजे साठवणे. जसं तुम्ही काय करता, पाणी साठवून ठेवता हौदामध्ये, टाकीमध्ये, भांड्यामध्ये. मग हे अशा गोष्टी त्या आलं का लक्षामध्ये? आणि मग त्याला लहान लेकरांनी पाठ करावं लागत असतं ते, पण तुमच्याच्याने ह्या वयात होत नसतं. ते टेक्निकच लावावं लागत असते की चेतकाची तीव्रता धारणा अवलंबून असते. अगदी बरोबर. ही तर किती छान उदाहरण दिलं मी माझं शिकवण्याचं, तरी तुम्ही म्हणता की परत सांगा, माझ्या घ्यायली की माझ्या. त्यानंतर निसर्गदत्त असते, ते पण सांगितलं. अनुवंश जसा आहे, आई वडील हुशार असेल तर लेकर हुशार जन्माला येत असतात. परिसर चांगला असेल तर लेकर चांगले गुणवान होत असते. तुम्ही कुठं राहता, कुठं जन्माला आले, ह्या सुद्धा गोष्टी धारणा अवलंबून असतात. सारखी नसतेच म्हणजे असते, हे तुम्हाला सांगितलं. कळायलं का? आता समजलं का बाई? ओ कविता ताई सांगा, समजलं का आता? चला लिहून घ्या ते पटपट 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 पटपट. हॅलो हॅलो, हां चला. बघा, प्रत्यावहन हे सहचारावर अवलंबून असते. म्हणजे आठवणे हे कशावर अवलंबून असतं? सहचार्य. सहचार्य म्हणजे तुम्ही किती समजूतदारपणे ते ऍडजस्ट करता. सहचार्य ठेवणे म्हणजे मदत घेणे. सरळ सरळ अर्थ सहचार्याचा अर्थ काय करणे? मदत करणे, सहकार्य करणे. सहकार्य, मदत. त्यानंतर एका विशिष्ट वेळी अभ्यास करण्याची मानसिक सिद्धांत असेल तर प्रत्यावहन होतं. एका विशिष्ट वेळी लक्षात ठेवा. जर तुम्ही सतत त्या वेळेला अभ्यास करत असेल हे, किंवा आपल्या नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही 3 दिवस जर सलग सकाळीच लवकर उठले तर चौथ्या दिवशी तुम्ही आपोआप उठता, आपोआप जाग येते. आलं का लक्षामध्ये? त्यामुळे हे काय म्हणतात, एका वेळी अभ्यास करायची क्षमता असेल तर प्रत्यावहन म्हणजेच आठवत असतं माणसाला. त्यामुळे वेळ बदलायचा नाही. अभ्यासाचा वेळ काय करायचा, कधीही उठल्या सुटल्या नाही करायचा.
उदाहरणार्थ क्रिकेट मॅच पाहण्याची मानसिक सिद्धता असेल तर त्यावेळी अभ्यास करायला ठरविला तर प्रत्यावरण चांगले होणार नाही. आता काहीला जर क्रिकेट आवडत असेल, आता भारतची आणि अमेरिकेची मॅच सुरू आहे, मी इथं किती चांगलं तुम्हाला ओरडलो, तुमचं डोकं कुठं आहे त्या घरच्या मॅचमध्ये. आणि यातले बरेच असे बहादर असतील की समोरची टीव्ही मॅच सुरू आहे आणि तुम्ही मा इकडे क्लास करता. बरेच जण असतील असे. हा त्यामुळं मानसिक स्थिती नसेल तर चित्रपट लावलाय, मॅच लावली, अशा गोष्टी जर असेल तर ते होत नसतं. हे लिहिलं का सगळ्यांनी? हे लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढा किंवा मी त्याची PDF टाकलेली जी आपल्या पुस्तकात आहे सगळं, टेन्शन घेऊ नका. प्रत्ययभिज्ञान म्हणजे ओळखणे. पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे जेव्हा आपल्याला ओळख पटते तेव्हा त्याला प्रत्ययभिज्ञान म्हणतात. ओळख पटणे, ओळखणे, प्रत्ययभिज्ञान म्हणजे काय? ओळखणे. बघा, लक्षात ठेवा. पूर्वी घेतलेलं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे पहिलं काय असतं? आत्मसात करा. आत्मसात केलेलं काय करा? गुरुजी लक्षात ठेवा म्हणजे धारणा. मग प्रत्यावहन आणि मग प्रत्याभिज्ञान असे हे मुद्दे. याच्यामध्ये तुम्ही ग्रहण सुद्धा म्हणू शकता मानसिक भाषेमध्ये. ग्रहण, धारणा, प्रत्यावहन, प्रत्याभिज्ञान अशा ह्या गोष्टी सगळ्या आवर्जून काय करायच्या? लक्षात ठेवायच्या आहे. तर मागच्या वेळेस धारणेवर प्रश्न आलते म्हणून मला ह्याच प्रत्यावहनावर वगैरे प्रश्न आला तर तुम्ही म्हणलं पाहिजे का अरे वा वा वा, सरांनी आमच्याकडून करूनच घेतलं होतं. हे काय वैशिष्ट्य याचे? प्रत्यावहनापेक्षा प्रत्यभिज्ञान ही सुलभ प्रक्रिया आहे. सुलभ. कारण बांधवांनो काय आहे की काय म्हणू आपण त्याला? ओळखणे, साठवणे. आठवणेपेक्षा ओळखणे काय असतं? सोपं असतं. आठवण्यापेक्षा ओळखणे काय असतं? सोपं असतं, असं त्याचा अर्थ. प्रत्यभिज्ञान वस्तू, घटना किंवा व्यक्ती समोर आल्यास त्यापैकी परिचित गोष्ट ओळखली जाते. बघा, तुम्हाला जर पर्याय दिले ब क आणि ड, तुमचा जर आधी तुमच्या वाचण्यात आला असेल, आधी तुम्ही जर ते बघितलं असेल, तुमची धारणा चांगली झाली असेल, ग्रहण चांगलं झाले असेल, प्रत्याभिवहन चांगलं असेल, मग प्रत्यभिज्ञान आपोआप चांगलं होणार आहे. कारण हे सगळं वरच्या 3 काय म्हणू आपण त्याला स्टेप्सवरती, पायऱ्यावरती डिपेंड असतं. त्यामुळं आधी जर चांगलं झालं असेल, वस्तू समोर आली, घटना समोर आली, व्यक्ती समोर आली, तुम्ही काहीतरी तुम्हाला ते आठवत असतं. त्यामुळं पर्याय दिले की तुम्हाला उत्तर लगेच येतं आणि एकटं आठवायला सांगितलं ते येणार नाही. प्रत्यभिज्ञानाचा दोष लक्षात ठेवा. परिचित गोष्टी आपणास ओळख पटत नाही. जर ती जास्त तुमच्या जवळची नसेल तर ती काय होत नाही? परिचित गोष्टी आपणास ओळख पटत नाही. कधी कधी पहा, खूप कालांतराने भेटली तर बऱ्याच गोष्टी आठवणीतल्या की मग ओळख पटते. लक्षात ठेवा. ओळख पटण्यासाठी कशाची गरज असते? आधी आठवावं लागतं, आठवण्यासाठी साठवावं लागतं, साठवण्यासाठी ग्रहण करावं लागतं. ह्या सगळ्या एकामेकावर असलेल्या गोष्टी आहेत. अपरिचित वस्तू, व्यक्ती आपल्यास परिचयाची आहे असे वाटते. अपरिचित व्यक्ती सुद्धा कधी कधी वाटते. सारख्या 2 जुळ्या व्यक्ती आहे, सारख्या दिसणाऱ्या आहे, आवाज सारखा आहे, रंग सारखा आहे, आपल्याला वाटतं अरे मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं होतं का हो? काही पाहिले फिलेल काही नसतं, पण त्याच्या सारखं ते असतं. जगामध्ये एका व्यक्तीसारखे जणू 7 व्यक्ती असतात. माझ्यासारखी, माझ्या चेहरा थोडाफार फरक, पण माझ्यासारखे 7 लोक असणारे जगामध्ये. मग असे थोडेफार साम्य दिसणारे लोक आपल्याला जर दिसले की आपण म्हणतो तुम्हाला भेटलं होतं का? समोरचा म्हणतो हो भेटलो असेल कुठतरी. चला पुढे बघा, हे स्मृतीचे प्रकार कार पाहिले होते आपण, महत्व पाहिलं होतं, हे पण पाहिलं होतं.
धारणेवर प्रश्न आला, सांगा. धारणेबाबत खालीलपैकी वैशिष्ट्य आहे म्हणजे 3 वैशिष्ट्यापैकी एक वैशिष्ट्य लिहायचंय तुम्हाला. सांगा उत्तर काय 2021 ला आलता. पटकन उत्तर सांगा. पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणाचा परिणाम होत नाही. वैशिष्ट्य बरं का, म्हणजे 3 गोष्टी चुकीच्या आहे. धारणा बोधावस्थेवर असेल तर आपल्याला चटकन आठवते. धारणा उपबोधात असेल तर आपल्याला चटकन आठवते. आणि बोधावस्थेत बाबी प्रयत्न केल्यावर आठवतात. सांगा. बघा आता, पाठोपाठ कविता पाठ केल्या तर धारणाचा परिणाम होत नाही. आता पाठोपाठ प्रयत्न केल्यावर धारणाचा परिणाम होत नाही बांधून हे काय, हे वैशिष्ट्यामध्ये नव्हतंच आपल्या. समजा आज आपण एखादी कविता पाठ केली लगेच केली तर एखाद्या वेळेस तुमच्या ती लक्षात राहू शकते, कारण एकदा अभ्यासाची सवय लागली की तुमच्या ते लक्षात राहत असत. तो म्हणतो होत नाही. पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही. आलं का लक्षात. आता हे असं वैशिष्ट्य आपण बघितलंच नाही. त्यानंतर धारणा बोध अवस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. अगदी बरोबर. धारणेचे 2 पातळ्या पाहिल्या आता आपण. बोधावस्था म्हणजे बांधून चटकन आठवणे आणि उपबोधावस्था म्हणजे प्रयत्नपूर्वक आठवणे, म्हणून हे चुकीचं आहे. हे बरोबर आहे. आणि बोधावस्थेतील बाबी प्रयत्न केल्यावर आठवतात. आता बांधवांनो प्रयत्न केल्यावर काय असतं, उपबोध असतं. इथं काय असतं, उपबोध असतो. उपबोध, म्हणून हे पण काय झालं, चुकलं. म्हणून बांधवांनो हेच विधान काय आहे, अगदी बरोबर आहे. हेच तुमचं वैशिष्ट्य आहे की धारणा बोधावस्थेत असेल तर चटकन आठवतात. चटकन आठवण्यासाठी बोध होणे गरजेचं असतं. चला गुरुजी बघा, असं हे उत्तर तुमचं येऊन गेलेले. चला अशा पद्धतीने आज आपण इथं धारणा पाहिलेली आहे. आपला क्रिकेट मॅच पण सुरू आहे. तर उद्या आपण मात्र विस्मरण बघू. आजच्या दिवस आता पटकन एवढंच घेतो. व्यवस्थित ते लिहून घ्या, लक्षात ठेवा. आणि धारणेचे ग्रहणाचे जे 4 घटक आहे, स्मरणाचे 4 घटक, ग्रहण, त्यानंतर धारणा, प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान, याच्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार, हे मात्र डोक्यात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या परत आपण भेटू आणि विज्ञानचा तास होईल. आलं लक्षात. नेमका आता उद्या माझा वाढदिवस आहे. उद्यापासूनच माझ्या वाढदिवसापासून तुमचं सुरू करू. चालेल, ठीक आहे. उद्या भेटू मग आपण. निशा मॅडम, मॅथची PDF तुम्ही, तुमचं ऍडमिशन जर मॅथला असेल तर काय म्हणते त्याला, त्या ग्रुपमध्ये असायला पाहिजे ना तुम्ही. मला फोन करा निशा मॅडम, फोन करा मला. धन्यवाद. ऍडव्हान्स मध्ये तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खूप 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 मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. चला तर मग भेटू उद्या आपण. धन्यवाद, धन्यवाद सगळ्यांचे मनापासून. वाटलं सिटीचा क्लास घेऊ आपण सकाळीच, चालेल. ओके, उद्या संध्याकाळी जमणार नाही, मित्र परिवार येईल माझा भेटायला, त्यामुळे सकाळीच घेऊन टाकू क्लास. ओके ओके, सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. गुड नाईट, शुभरात्र.